सभापती महोदय, पिंपरी चिंचवडला जी ही घटना घडली थोडक्यात खरंच दुर्दैवी आणि हृदयवाक दारूकांडांच्या विषयाकडे मी शासनाचं लक्ष वेधते. पॉइंटेड प्रश्न. सभापती महोदय, मी स्वतः तिकडे प्रत्येक घरी गेलेली आहे. जो मृत्यूचं तांडव म्हणतात ते त्या दापोडीच्या त्या स्लममध्ये पाहिलेलं आहे. सभापती महोदय, ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला आपण जागे होतो आणि सर्वतोपरी तुटून पडतो. मग तो गृह विभाग असेल, ते उत्पादन शुल्कवाले असेल, सर्वांच्या वतीने मी धन्यवाद मानेन माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं की त्यांनी तातडीने ह्या सर्वाची चौकशी आणि सर्व सुरू केलं. आवर्जून मला इथे वाईट वाटतं बोलायला की कर्नल असलेल्या व्यक्ती विरका उर्फ सरदारजी आणि त्याची पत्नी इंद्रजीत विरका, मुलगा गुरुचरण उर्फ विकी, ह्यांनी हे दारूचे अड्डे चालवले. 15 वर्ष ते तिथे दारू विक्री करत होते. ह्या वेळेला आपलं डिपार्टमेंट झोपलं होतं का? ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेलाच आपण जागे होतो. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुद्धा ह्याचं रेकॉर्डिंग घेऊन योगेश वानखेडे यांना अटक केली. तो योगेश वानखेडे असेल, राधेश्याम प्रजापती असेल, ह्या लोकांनी ज्या पद्धतीने इथे हे कांड घडून आणलं, आता मंत्री महोदयांनी सांगितले की आपण कडक कारवाई त्यांच्यावरती मोकाच्या मार्फत करू, त्यांना सदोष गुन्हा म्हणून आपण दाखलही केलंय. परंतु तेवढ्यावरती न थांबता त्यांच्याबरोबर अजून काही लोक होती, त्यांची माहिती पण आपण घेणार का? आणि त्या माध्यमातून अशा लोकांना सुद्धा आपण अटक केली गेली पाहिजे. सभापती महोदय, फक्त 6,500 रुपयाचा फायदा यातनं त्यांना झाला. जर पाहिलं तर 215 लिटर घातक मिथेनॉल हे मिसळण्यात आलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतात ते. आणि ह्याच्यामध्ये हे मिसळण्यात आलं, त्यामध्ये फक्त 6,500 रुपयासाठी 22 लोकांचा मृत्यू झाला. सभापती महोदय, तिथे जेव्हा गेल्यानंतर काही जणांचं असं म्हणणं होतं की मेट्रोमध्ये काम करणारी लोक होती, त्यांनाही त्रास झाला, पण ते त्यांच्या गावाकडे गेले, ह्याची काही कल्पना नव्हती. सभापती महोदय, या सर्व गोष्टीची सखोल चौकशी करून यामागचं रॅकेट जे आहे, सभापती महोदय, फक्त एकच नाही आहे दारूचं गुत्थ्याचं, त्या इतर ठिकाणी सुद्धा खूप सारे आहेत, खूप मोठा ग्रुप आहे. आणि ह्याच्या मागे आपलं डिपार्टमेंट ज्या पद्धतीने ठामपणे उभं असतं, ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आपण त्यांना निलंबित केलं, पुढचं काय या गोष्टीकडे सुद्धा सभापती महोदय आपण लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. मृतांना आता मंत्री महोदयांनी सांगितलं 22 लोकांना आपण निधी देऊ, खरंच गरजेचं आहे. ज्या घरामध्ये 2 कर्ते पुरुष गेले, त्या घरात त्या मुलांना पाहिल्यानंतर डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. अशा लोकांना आपल्या मार्फत लवकरात लवकर सहकार्यही मिळणं गरजेचं आहे. ते आपण लवकरात लवकर देणार का, कधी देणार? आणि सभापती महोदय, महानगरपालिकेने कारवाई केली, ते त्यांचे जे ठाणे होते, त्यांचे जिथे जिथे त्यांचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले, परंतु आज त्यांच्यावरती कारवाई झाली. उद्या पुन्हा तिथे असे अड्डे तयार होऊ नये यासाठी सुद्धा आपण काय नियोजन करणार आहात, ही सुद्धा माझा हा प्रश्न आहे. ह्या संदर्भात सुद्धा आपण मला उत्तर द्यावं आणि ह्यांना मोका लावून ह्यांना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी मी शासनाला आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने करत आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य उमाताई खापरे यांनी प्रश्न विचारत असताना त्यांचं फक्त एक करेक्शन करतो की ती जी व्यक्ती होती सिंग म्हणून, ती मिलिटरीमध्ये कर्नल नव्हती, त्याचं नाव कर्नल आहे. कर्नल नाव आहे. हो, आणि ती व्यक्ती ही फक्त शिपाई म्हणून होती. परंतु नक्कीच त्या व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलाला देखील आपण ह्याच्यामध्ये अटक केलेली आहे, त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. अर्थातच ह्याच्यामध्ये संपूर्ण रॅकेट हे कसं चाललं किंवा ते मगाशी मी त्याचा उल्लेख केला की CID कडे आता हा तपास असताना अजून आपण काय तपास थांबवलेला नाही, तपास अजूनही चालू आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील, समजा ह्या व्यतिरिक्त पण अजून कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावर देखील ही कारवाई केली जाईल. एकंदरीत मदत कधीपर्यंत मिळेल हा देखील आपण प्रश्न विचारलाय. तर आता सगळा अहवाल आता आपल्याकडे प्राप्त आहे, तर त्या अनुषंगाने पुढच्या 7 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण ही मदत वर्ग करू
शेवटी मगाशी सामान्य सदस्य निलमताईंनी जो प्रश्न इथे मांडला की योग्य कुटुंबियांच्या योग्य सदस्यांना ती मदत पोहोचली पाहिजे, याकरता आपण जी कागदोपत्री आपण जी पूर्तता करायची आहे ती पडताळणी करूनच ते आपण मदत ही वर्ग करत असतो, ती खात्री करून घेतल्याच्या नंतर त्या कुटुंबियांपर्यंत ती मदत ही दिली जाईल. आणि अर्थातच या घटना पुन्हा घडू नये ह्याकरता मला वाटतं एक ह्याच्यामध्ये गृह विभाग, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि FDA अशी एक संयुक्त बैठक ही नक्कीच आम्ही आमच्या स्तरावरती घेऊ, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेऊ आणि तिन्ही विभागाच्या मार्फत ह्या घटनांची घटना पुन्हा घडू नये याकरता ज्या योग्य उपाययोजना करायच्या त्या आम्ही तिन्ही विभाग एकत्र मिळून करू.